आणि जेव्हा तू तो विधी करशील तेव्हा ती मुलगी शुद्धीत असू नये, तिला जाणीव नसावी, नाहीतर सगळा व्यर्थ जाईल. आता पुढे कर. ओम कालछायायै शक्तिं देहि शक्तिं देहि. जा, ही तिसरी पायरी पार केलीस की तू कवचाच्या अंतिम विधीसाठी इथे बसू शकशील. जा. वेदा, हीच तिसरी पायरी आहे. जराशी चूक झाली तर सगळं सगळं संपेल. पण नाही, इतक्या जवळ येऊन मी हार मानणार नाही. कालछाया कवच आता मला मिळवायचंच आहे. वेदा, काय करतेस तू? झोप होते वेदात, रात्र झाली. आई बाबा, तुम्ही दोघं असे का करतात? प्रेम करतात ना एकमेकांवर? मग कसं का म्हणतात? हात असंच ठेवा, अजिबात हात सोडायचे नाही. वेदा, बघ रात्र खूप झाली आहे, झोप तू, मला पण झोपायचं. नाही आई बाबा, हात असेच ठेवायचे. तुम्हाला माझी शपथ. इथे आहे तर वेदा, वाटलंच होतं मला. गुड नाईट बाळा. कधी कधी मोठी माणसं पण रस्ता विसरतात. मग त्यांनी त्यांच्या मुलांना लहानपणी जसं चालायला शिकवलं तसं मुलं मोठी होऊन त्यांना चालायला शिकवतात. आता माझी वेदा इथेच करतीये. या दोघांमधला दुआ हो, आणि हे बघून खूप बरं वाटतंय.
आत्या खा ना. मला नाही खायचंय. आत्या असं काय करतेस, खा ना. मला कशाला म्हणतेस तू? तुझ्या बाबाला आणि आईला सांग ना. काय झालं? ती माझ्यावर रुसली आहे. का? अरे ही मला न सांगता तुमच्या रूम मध्ये झोपायला आली. मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. आत्या आत्या तसं नाहीये. मी रोज तुझ्याकडे असते ना. फक्त एक वेळा मी आई बाबांकडे गेली. आज तर मी तुझ्याकडेच येणार आहे ना. आता कशाला मस्का लावतेस तू मला? जाऊ दे बाबा. आज मी कोणाला तरी ना फनफेअरला घेऊन जाणार होते. पण आता काय आहे ना, ज्याने त्याने त्याच्या आई बाबांसोबतच जावं, कळलं? बाबा हा? तू सांग ना आत्याला. हो ओके सांगतो थांब. ए काय ग आत्या, काय नाटकं चालू आहे तुझी? का माझ्या प्रिन्सेसला तू असं वागवतीयस? हा हो असं आहे. आता तर मी तुला अजिबातच घेऊन जाणार नाहीये. बाबा काय केलंय तू? अच्छा सॉरी थांब मी परत ट्राय करतो. ए आत्या काय ग तुझी नाटक? नाही नाटकं नाही. ए आत्या काय ग, नको ना करूस असं. घेऊन जा ना माझ्या प्रिन्सेसला जिथे कुठे जायचंय तिला. प्लीज. बघते. विधीसाठी फक्त 3 तास बाकी आहेत. आत्या प्लीज, मी नाही करणार नाश्ता. अगं असं काय करते, गंमत करतेय मी. चल नाश्ता करून घे तू. ओके? आत्या मग तू पण नाश्ता कर. हो मी पण नाश्ता करणार. आणि 11 वाजता आपण जाऊया फन फेअरला. लेट्स गो टू फन फेअर. कोणी कुठेही जायचं नाहीये. पण का? म्हणजे आज कोणी कुठेही जाणार नाही. ना आजी, आज मला जायचंय फन फेअरला. आमचं आधीपासूनच ठरलं होतं. आजी प्लीज 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 आजी प्लीज. हा वेदा मी नाही म्हणतेय ना. आजी प्लीज. बाबा तू सांग ना. आई काय झालंय? हे बघा अथर्व, थोडा विश्वास ठेव माझ्यावर. मी नाही म्हणते त्याला काहीतरी कारण असेल ना. एरवी मी अडवते का तुम्हाला? हा प्लीज. आजी वेद इट्स ओके. यावेळेस आपण आजीचं ऐकूयात. उद्या जा किंवा मी सांगतो अनन्याला तुला घेऊन जायला. ओके चला खाऊन घ्या पटकन.